मित्रांनो, दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आता UDID कार्ड नसतानाही पेन्शन बंद होणार नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घर बसल्या मोबाईलवरून हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. शासनाने 2 मोठे निर्णय घेतल्यामुळे हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नेमके कोणते नवीन नियम लागू झालेत आणि कोणाला थेट फायदा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2 अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे राज्यातील हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांचे अनुदान थांबले होते. काहींचे पैसे प्रलंबित ठेवण्यात आले होते, तर काहींना कागदपत्रांच्या अडचणीमुळे योजनांचा लाभ मिळत नव्हता. पण आता शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयांमुळे अशा सर्व लाभार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. विशेष म्हणजे शासनाने यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण अनेक दिव्यांग बांधवांना सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जाऊन कागदपत्रांची पूर्तता करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे अनेकांचे हप्ते थांबले होते आणि लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता शासनाने स्पष्ट शब्दांमध्ये नवीन आदेश जारी करून सर्व लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपण पहिल्या शासन निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत. हा निर्णय UDID कार्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजूनही UDID कार्ड उपलब्ध नाही. काहींकडे जुने दिव्यांग प्रमाणपत्र आहे, तर काहींकडे फक्त डॉक्टरांच्या सही शिक्क्याचे मेडिकल कागदपत्र किंवा केस पेपर आहेत. त्यामुळे अशा अनेक लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात आले होते किंवा प्रलंबित ठेवण्यात आले होते. परंतु आता शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड उपलब्ध नाही त्यांचे अनुदान तात्काळ बंद करण्यात येणार नाही. हा निर्णय राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण अनेक लाभार्थ्यांना शहरात जाऊन UDID कार्ड काढणं शक्य होत नव्हतं. काहींना याबाबत पुरेशी माहिती नव्हती, तर काही जण आर्थिक आणि शारीरिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करू शकत नव्हते. अनेक वृद्ध दिव्यांग नागरिकांना प्रवास करणं कठीण जात होतं, त्यामुळे त्यांचे पैसे थांबले होते. काही लाभार्थ्यांचे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे हप्तेही प्रलंबित राहिले होते. पण आता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्य शासनाने आता लाभार्थ्यांना UDID कार्ड तयार करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. शासनाच्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. म्हणजेच या कालावधीत लाभार्थी UDID कार्ड काढू शकणार आहेत आणि तोपर्यंत त्यांचे अनुदान बंद करण्यात येणार नाही. हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. कारण अनेक गावांमध्ये UDID कार्ड प्रक्रियेबाबत अजूनही योग्य माहिती पोहोचलेली नाही. मित्रांनो, शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता दिव्यांग लाभार्थ्यांना तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह हे या अनुदानावर अवलंबून असतात. त्यामुळे पैसे थांबल्यानंतर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. काही कुटुंबांना औषधोपचारासाठी पैसे मिळत नव्हते, तर काहींना दैनंदिन खर्च भागवणंही कठीण होत होतं. पण आता शासनाच्या या नव्या निर्णयामुळे अनेकांना पुन्हा आर्थिक आधार मिळणार आहे. याचबरोबर शासनाने लाभार्थ्यांना आवाहनही केले आहे की ज्यांच्याकडे अजून UDID कार्ड नाही त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कार्ड तयार करून घ्यावे. कारण भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच डिजिटल पडताळणी प्रक्रियेसाठी देखील UDID कार्ड उपयोगी पडणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. मित्रांनो, अनेक वेळा असं दिसून येतं की ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी निर्णयांची माहिती वेळेत मिळत नाही. त्यामुळे अनेक जण योजनांपासून वंचित राहतात. पण आता शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे स्पष्ट झालं आहे की राज्य सरकार दिव्यांग बांधवांच्या अडचणी गांभीर्याने घेत आहे. लाभार्थ्यांना अडचणीत टाकण्याऐवजी त्यांना मुदतवाढ देऊन आणि प्रक्रिया सुलभ करून मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. तसेच या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि संभ्रमही दूर होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेकांना असं वाटत होतं की UDID कार्ड नसल्यामुळे त्यांचं अनुदान कायमचं बंद होईल. पण शासनाने आता अधिकृत आदेश जारी करून स्पष्ट केलं आहे की लाभार्थ्यांना पूर्ण संधी दिली जाणार आहे आणि तोपर्यंत त्यांचे पैसे थांबवले जाणार नाहीत. त्यामुळे राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट मानली जात आहे. लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा शासन निर्णय हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट संदर्भात जाहीर करण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 7 मे 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय लागू करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेषतः वृद्ध नागरिक, दिव्यांग बांधव आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लाभार्थ्यांसाठी हा निर्णय खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, आजपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालय, सरकारी कार्यालय किंवा विविध सेवा केंद्रांमध्ये जावं लागत होतं. अनेक वेळा तासनतास रांगेत उभं राहावं लागत होतं. काही नागरिकांना तर गावातून शहरात जाण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत होता. वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांना या प्रक्रियेमुळे मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. हा निर्णय विशेषतः संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर विविध निराधार योजनांमधील लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या सर्व योजनांमध्ये लाभार्थ्यांना वेळोवेळी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. पण आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की लाभार्थी वेळेत हयातीचा दाखला जमा करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे पैसे थांबवले जातात. काही जणांना प्रक्रियेबाबत माहिती नसते, तर काहींना प्रवासाचा खर्च परवडत नाही. पण आता घरबसल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्यामुळे अशा समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. शासनाने घेतलेला हा निर्णय डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. याचबरोबर शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना देखील स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अनावश्यक त्रास होऊ नये. लाभार्थ्यांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करून त्यांचे अनुदान वेळेत जमा करण्यात यावं, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात लाभार्थ्यांना योजनांचा लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या दोन्ही शासन निर्णयांमुळे राज्यातील लाखो दिव्यांग, वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयांमुळे अनेकांच्या अडचणी दूर होणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आता सरकारी कार्यालयाचे फेरे मारण्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त गरजू मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले हे दोन्ही महत्त्वाचे निर्णय राज्यातील लाखो दिव्यांग, वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहेत. UDID कार्डसाठी दिलेली मुदतवाढ आणि घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा यामुळे आता अनेक लाभार्थ्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना या निर्णयांचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे. शासनाने आता प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा ओळखीमध्ये एखादा दिव्यांग, वृद्ध किंवा निराधार लाभार्थी असेल, तर ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण अनेक लोकांना अजूनही या नवीन शासन निर्णयांची माहिती मिळालेली नाही. योग्य माहिती वेळेत मिळाली तर अनेक लाभार्थ्यांचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात आणि त्यांना योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकतो. आणि मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या अपडेट्स, पेन्शन योजना, सरकारी योजना आणि नवीन GRची माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या PSME वा महाराष्ट्र चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.